शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। ट्रॅक्टरसाठी आता 5 लाखांचे अनुदान, असा कर्ज अर्ज। तर मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। शेतीतील यांत्रिकीकरणामध्ये सातत्याने वाढ होत आहे। शेतात पूर्व मशागतीपासून ते कापणीपर्यंतच्या विविध कामांसाठी यंत्राचा वापर वाढत्या प्रमाणात होत आहे। केंद्र आणि राज्य सरकारने यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी उद्देशाने अनेक प्रयत्न सुरू केलेले आहेत। यांत्रिकीकरणामुळे कृषी उत्पादन वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना एक भाग म्हणून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानाद्वारे मदत केली जात आहे। केंद्र आणि राज्य सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या असंख्य योजनांपैकी कृषी यांत्रिकीकरण योजनेचे उपअभियान म्हणून महत्त्वपूर्ण आहे। केंद्र आणि राज्य सरकार या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री आणि उपकरण खरेदी करण्यासाठी 50 ते 80% अनुदान देत असते। मात्र या धोरणात बदल करण्यात आला असून अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे। हे लक्षात घेऊन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती जाणून देणार आहोत। ट्रॅक्टरसाठी आता 5 लाखांचे अनुदान। कृषी यांत्रिकीकरण योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ती शेतीसाठी यंत्रसामग्रीच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडीच्या स्वरूपात सहाय्य प्रदान करते। पूर्वी या योजनेअंतर्गत कृषी यंत्रे आणि उपकरणांना 50 ते 80% पर्यंत सूट मिळत होती। तथापि सरकारने अलीकडेच या कार्यक्रमात एक महत्त्वपूर्ण बदल चालू केलेला आहे। परिणामी अनुदानाच्या रकमेत लक्षणीय वाढ झालेली आहे। विशेषतः ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कंबाईन हार्वेस्टरसाठी वाटप करण्यात आलेल्या अनुदानात जवळपास 3 पटीने वाढ झालेली आहे। त्यानुसार ट्रॅक्टर खरेदीसाठी 5 लाख, पॉवर टिलरसाठी 1,20,000 तर कंबाईन हार्वेस्टरसाठी 8 लाखांचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे। तर अनुदानाचे स्वरूप सर्वसाधारण वर्गात मोडणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजेच सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कापणी यंत्र, नांगरणी यंत्र, मल्चिंग मिशन, मळणी यंत्र, रोटायटर या कृषी यंत्रांवर जास्तीत जास्त 40% अनुदान मिळणार आहे। हे अनुदान SC ST वर्गातील शेतकऱ्यांनाही लागू होते। त्याच प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50% अनुदानाचा लाभ मिळेल। विशेषतः 4WT, 40 PTO, HP किंवा त्याहून अधिक ट्रॅक्टरसाठी सामान्य श्रेणीला रुपये 4 लाख तर SC ST श्रेणीला रुपये 5 लाख अनुदान मिळेल। यापूर्वी अनुदानाची मर्यादा 1,25,000 रुपयापर्यंतची होती। असा करा अर्ज। या योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रथम महाडीबीटी महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करणे आवश्यक आहे। वैकल्पिकरित्या तुम्ही CSC केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवळपास कॉमन सर्व्हिस सेंटरवर देखील अर्ज करू शकता। या वेबसाईटला भेट दिल्यानंतर जेव्हा तुम्ही होम पेजवर जाल तेव्हा नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करा। तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्जावर क्लिक करावे लागेल। या स्थानावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 बाबी आढळतील आणि नंतर कृषी यांत्रिकीकरणासाठी पर्याय निवडावा लागेल व पुढे जा। यानंतर तुमची वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा। त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, गाव, तालुका, कृषी यंत्र खरेदीसाठी दिलेली आर्थिक मदत इत्यादी बाबींचा उल्लेख करणे आवश्यक आहे। प्रथम ट्रॅक्टर पर्याय निवडा आणि 20 ते 35 HP ची अश्वशक्ती श्रेणी निवडा। पुढे व्हील ड्राईव्ह प्रकार म्हणून 2WD किंवा 4WD निवडा। त्यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा। या चरणांचे अनुसरण करून तुमची अर्ज प्रक्रिया यशस्वी होईल। थोडक्यात यशस्वी परिणाम सुनिश्चित करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा। 20 आणि 35 HP दरम्यान अश्वशक्ती श्रेणी निवडा। त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकार म्हणून 2WD किंवा 4WD निर्णय घ्या। शेवटी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमची निवड जतन करा। अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून अर्ज करू शकतात किंवा तुमच्या जवळपास कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन अर्ज करून या अनुदानाचा लाभ मिळवू शकता। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।